श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोते जन, अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू. कथा आळू माळू वदत असे, प्रश्न करीत असे श्री लक्ष्मी वदत असे. कैवल्य धामी तेची श्रवण कीजे तुम्ही, पापक्षया ते जानपा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे. एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथा अनुमोदनी पै. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था. मज निरोपी जे तत्वता, जेने भवव्यथा निवारे. कवन पापाची या रासी, नष्ट होती दीपदानेशी. पूर्वी ऐसी या वृत्तासी, आचरून पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण, मज करावाजी श्रवण. तव बोले जनार्दन, ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी. कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मध्यप्राशक. कुटिल लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी. माता पित्या ते त्यजुनी आधी, मातृगमनी दुराचारी. भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्ये तेही. याते रत जो स्वदेही, ऐशी महापातके अपार. तया पापाचे क्षाळन, होय केलिया दीपदान. आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवरी, केशवा अर्पण दान करी. प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मासवरी पै द्यावे. स्नान कीजे प्रातः काळी, गंगा यमुना सागर जळी. अथवा सरोवराचे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवणाते जरी, वापी कूप तडगाचे परी. स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही, प्रवाहा जावया शक्ती नाही. शीतोदोतक नसे संवर्तेही, तरी बाद नाही उष्णोदका. संपूर्ण फल असे उष्ण उदकी, तया द्विगुणित जाण शीत उदकी. वापी कूप आणि तट्टाकी, चतुर्गुणित जाण पा. नदी तीराची ठाई जाण, दशगुणित घडे पुण्य. तया दशगुणे जाण, घडे पुण्य गंगा स्नाने. महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तिरीही. संकल्पयुक्त स्नान केले जिही, तरी सहस्रगुणे पुण्य जोडे. ऐसे स्नान विधी ते सारून, मग कीजे देवता अर्चन. स्वये ताम्रपात्री आच घालून, दीप लावून ठेवीजे. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून. दीपपूजन करुणी जाण, द्यावे दान ब्राह्मणाते. दक्षिणेसहित दीप एक मासवरी साक्षेप. केलिया होय निपाप, सुख अमुपते पावती. आयुरारोग्य संतती अपार, चुके यमयातना की अघोर. दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पै. अपमृत्यू गडांतर, दूर होय हा निर्धार. ये विषयान विचार, नघडे साचार जानपा. सप्तजन्मार्जित जे पाप, तेही झडे आपोआप. शतजन्माचा जो लेप, तोही अमुप झडतसे. परिश्रद्धा पुरस्कर पाही, नित्य नित्य हव्यास देही. घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पाही हा निर्णय. दीपदानाचा पर्व विधी, जळकुंभ ठेविजे आधी. परिपूर्ण जळसंधी, पूजा विधी करोनिया. तयावरी मग दीप ठेवूनी, जळकुंभास सहित दिजे दानी. एक मासवरी प्रतिदिनी, करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते, समान लाभ दोही ते. सौभाग्य अथवा विधवेते, समान पुण्याते पाविजे. वरकड करिता यज्ञ दान, द्रव्य पाहिजे तया लागून. येथे अल्पवेचे महापुण्य, सांगितले जाण साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन, भक्ती पुरस्कार करावे जाण. श्री लक्ष्मीनारायण म्हणून संत अर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही, वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही. भावधरोनी देही, अति आदरे अर्पिजे. नाना परी घृत मिश्रित, अपूप अन्ने यथास्थित. षड्रेस पक्वाने बहुत, ब्राह्मणाते अर्पावी. गोभू हिरण्य दानानी, जो अर्पी भूदेवा लागुनी. मलमासाशी प्रतिदिनी, तो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धन समृद्धी, अपमृत्यू न बाधी. पुरे आयुष्याची अवधी, तोवरी आरोग्य हता देहासी. वैश्याते पशुधन प्राप्त, शूद्राते सुख उत्पत्ती होत. क्षत्रिय तो विजयी रणात, न बाधती शस्त्र घाय. स्त्रियांते वैधव्य नाही, कुमारी ते निज व्रतारतोही. सुलक्षणिक प्राप्त होई, व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण, रात्रो कीजे हरिजागरण. प्रातः काळी प्रातः स्नान, दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुशर्मा नामे द्विज पाही. पुत्र कलत्र सर्व आप्तही, स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागुन नित्य अनित्य, कुटुंबाते संरक्षित.
तयावरी ही अतित असली या सांभाळित माध्यांनी धन्य ऐशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार न मानी समयी आलिया अतित लाहे लाहे दुनावत तया ते असे तोषवीत भोजन पाणी आदरेसी भिक्षार्थी याची गृहाते सर्व संग्राहक कैचा तेथे परिसमयी असेल ते यथारुची संपादी स्वपुत्राची आशा धरी मनी परमा आल्हाद ब्राह्मण भोजनी नौरो आपणा दुसरे दिनी परिखेद मनी मानिना ऐशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ तयावरी तुष्टे हो गोपाळ पावे दयाळ संकटी परी ऐसे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी तया वर्तता सदाचारी पाहे मुरारी कसवटी तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची मानी उत्कृष्ट मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी असो आता पाल्लाळ बहुत सुशर्मा यथाचारी वर्तत गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐसिया परी नित्य करून प्रात स्नान वरी करीतसे जप ध्यान मग करोनिया भिक्षाटन अतितासहित भोजन करीतसे धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर नाही तरी साक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहांते अतिथी बैसुनिया द्वारी स्वगृही भोजन जो करी सोयरियाची प्रार्थना करी बरविया परी मिष्टान्न ऐसे भोजन घडे जयाशी तरी नरकी वास तयासी ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर अतिथी अभ्यगता विरहित भोजन खडे जया ते नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्रोकरी हरिजागरी तेने तुष्टे नारायण ऐसी करिता काळ क्रमना पैसा वेची सत्कारणा तव मलमास प्रवर्तता जाना करी विचारणा मानसी म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी कवने करावे दानासी व्रत प्रभावासी याची पै मी तव दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ दानधर्म यथा अस्तित न घडे किंचित मज लागी ऐशी चिंता परम हृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बसतो जाऊन तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निगुती तोची बोध चित्ती ठसावून म्हणे हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविता प्रीती काय निश्चिती वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावून गृतेसी सन्निधेसी ठेवित पूजा करून संकल्पयुक्त प्रातकाळी अर्पू ब्राह्मणाते ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नानाते जातसे तव घरची निद्रिस्त सर्वाही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक येथे पाही मूषका लागी डंसितसे तेथे दीप ज्योतिमंद झाली मूषकन देखे नेत्रयुगळी मग मार्जारे ते वेळी केली नव्वाळी ते ऐका आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने मूषक दृश्य व्हावा तेने म्हणून केला उपाव तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परी नवल वर्तले थोर ऐका समग्र भावी कहो तया मार्जारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसविताची तात्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करून आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमानास्ते ते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो मना या बिडाळके पुण्य आचरणा केले म्हणून वाहिला विमानी तवते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संग संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाण तैसा संवाद ऐकुनिया ऐसा चित्त उद्दिग्नते झाले मग हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणार्णवा दीनबंधू कवन पुण्याची या राशी बिडाळक आचरला देहासी नेनो पूर्व सुकृताच्या राशी म्हणून विमानासी प्राप्तता हे जगदीशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना क्षीराब्धीशायी नारायणा करुणाघना दीनबंधू मी तव अभागी पूर्ण नेनेच कधी पुण्यचरण मज पापियाती स्वर्ग भुवन प्राप्त कोठून होय पै ऐसा सक्तीत अंतरी परमद्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणास्वरी भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करून तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्य आचरण ते कदापि वायन जाय जाण वाया गेली येईल उणे
ब्रीद पूर्ण तोरडी असे स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती तेने संतोष श्रीपती अधोगती नवजाय धन असुनिया पदरी जो दान धर्माते न करी तया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटे चिन्ह म्हणून औचिता नरदेहो सुकते लाधला पाहा हो न विचारिता न्याय अन्यायो करी संचयो धनाते ऐसी वयसा संसारी वेचिता केवी घडे सार्थकता तेची वयसा निघून जाता मग धनद्वारता केऊती संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्या ते जेथील तेथे निजात्मा धर्मनेने काही जडला प्रवाही जन्मपंक्ती ह्याची जाणुनी अभिप्रायो कृपाळू जो देवाधिदेव म्हणून सुलभ उपाओ निर्मोनी ठेविल्या जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्राचार परिचित्ती धरुणी निर्धार केला उद्धार स्वयतेने या लागी प्राणी या ते पाही सुलभ उपाव निर्मिलामही म्हणून आचरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोते जन केले निरोपण यथामती तरी ग्रंथा तरी ठेवून विश्वास स्वये करा हो या व्रताचा सायास जेने चुके हो गर्भवास चुके अनायासे जन्मपंक्ती येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन एरा अभाविका ते पतन न चुके जाण निर्धारे ऐका भावर्थासे कारण तुळसी दळे संतुष्टे जनार्दन म्हणून गर्भरहित जाण करावे पूजन महाविष्णूंचे हाची जाणुनी निर्धार वाग्वल्ली तुळसी दळ साचार तेने अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया स्वस्ती श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित अष्टोध्याय गूढ श्रीकृष्ण अर्पणमस्तु।